समजलं नाही ना काय झालं ते? अहो, चिंता कशाला? मी लगेच सांगते बघा. गोलू आंटी सायंकाळी चिकन करते. नवऱ्याला पाहिल्यावर येड्यासारखे चाळे करते. अरे, अजून सुद्धा नाही समजलं? बघा, सर्वात आधी तुमचे अभिनंदन. कारण तुम्ही गोडूच्या आधी चूर्णाचे घटक द्रव्य पाठ केलेत. ते कसे? गोलू म्हणजे गोडूची, आंटी म्हणजे अतिविषा, सायंकाळी म्हणजे शुंठ, चिकन म्हणजे चिरायत, करते म्हणजे कालमेघ, नवऱ्याला मीन्स नागरमोथ आणि पाहिल्यावर होते पिपडी, येड्यासारखे होते यवक्षार, सारखे म्हणजे शुद्ध काशिश आणि चाळे म्हणजे चंपक. या सर्वांना एक एक भाग खलवयंत्रामध्ये घेऊन बारीक चूर्ण करावे. मग काय, वापरा यकृत्व प्लीहाच्या रोगामध्ये किंवा कुठल्या पण प्रकारच्या ज्वरामध्ये. याची मात्रा सांगितलेली आहे 3 ग्राम आणि अनुपान आहे थंड जल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा व अजून अशा ट्रिक्ससाठी फॉलो करा. धन्यवाद.